कृष्ण हरी. ओम राम 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 कृष्ण हरी. श्रीराम. खूप छान. आता आपण ह्या रामकृष्ण हरी मंत्राच्या स्मरणासहित पुढच्या भागाकडे जाऊया. तर तेजश्री मावशी आली आहे. ती आपल्याला या मंत्राचं आणि तो मंत्राचं स्मरण करत लाखो वारकरी जिथे निघतात त्यांच्याबद्दल छान छान आपल्याला माहिती सांगतात. हरी. हरिओम. बोला पुंडली कवरदा हारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. आज आपण आपल्या प्रेझेंटेशनची सुरुवात मुद्दामून ह्या गजराने करतोय, कारण तसाच विशेष गोष्टीबद्दल आपण आज थोडीशी माहिती बघणार आहोत. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आषाढ हा मराठी महिना सुरू आहे सध्या आणि सगळे वारकरी पंढरपूरच्या दिशेने निघालेले आहेत. आणि बातम्यांमधनं पण आपल्याला कळत असतं की आज दिवे घाटचा जो एकदम म्हणजे जो सगळ्यात कठीण मार्ग असतो, तर तो आज वारी पार करते. आता वारी इथपर्यंत पोहोचली. पण नक्की ही वारी म्हणजे काय आहे? तर ते आपण थोडक्यात पाहण्याचा प्रयत्न करूया. तर ह्या पंढरपूरच्या वारीचा सगळ्यात प्राण कोण? तर विठ्ठल बाप्पा. तर मग विठ्ठल हे देव कुणाचं स्वरूप आहेत? तर विष्णूंचं स्वरूप आहेत ते. भगवान विष्णूंचंच एक स्वरूप म्हणजे विठ्ठल आहे. तो विटेवरती उभा आहे. म्हणूनच जे आपण आता जो एक मंत्र म्हटला, की पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. तर त्याची सुरुवात ही पुंडलिकाच्या स्मरणापासून होते. तर कोण होता हा पुंडलिक? तर पुंडलिक हा भगवंताचा एक भक्त होता श्रीकृष्णांचा. आणि ज्यावेळेला रुक्मिणी या रुसून पंढरपूरच्या एका वनाच्या मध्ये थांबलेल्या होत्या. तर त्यांना त्यांची समजूत घालायला म्हणून भगवान इकडे येत होते. पण भगवंतांचा असा स्वभाव असतो, की भगवंतांना जसे आपल्या नातेवाईकांबद्दल प्रेम असतं, तसंच भक्तांबद्दलही असतं. आणि म्हणून रुक्मिणीला भेटायच्या आधी भगवान पुंडलिकाला भेटायला आले. तर तो पुंडलिक त्यावेळेला आपल्या म्हाताऱ्या आई-वडिलांची सेवा करत होता. तर त्यावेळेला त्याने काय केलं, की त्यांनी प्रत्यक्ष भगवंताला म्हटलं, की "ही वीट घे आणि तू ह्या विटेवर थोडा वेळ उभा राहा." आणि तेव्हापासून भगवंत त्या विटेवर उभा आहे, अशी कथा सांगितली जाते. आणि अशा या पुंडलिकाचं म्हणजे भक्ताचं नाव प्रथम घेतलं जातं. पुंडलिक वरदा हारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. आता भारतामध्ये अनेक संत होऊन गेले आणि त्यात तर स्वामी म्हणायचे, की महाराष्ट्राची भूमी ही संतांची भूमी आहे. कारण आपल्याला म्हणजे अनेक संतांची मोठी मांदियाळी या महाराष्ट्राला लाभलेली आहे. आणि त्याच्यामधले 2 अग्रगण्य कोण? तर ज्ञानोबा आणि माऊली, ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज. तर ह्या ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराजांची पालखी अ, देहूहून आणि आळंदीहून निघते आणि त्या दोन्हीही पालख्या अ, अ, पुढे पंढरपुराला आषाढी एकादशीपर्यंत पोहोचतात. जवळ-जवळ 200-250 किलोमीटरचा हा प्रवास अनेक ठिकाणून लोकं करत असतात. काही जण पूर्ण करत नाहीत, तर त्यातल्या कुठच्यातरी पॉइंटला त्या वारीमध्ये सहभागी होतात. पण एकंदरच हा खूप पाहण्यासारखा सोहळा असतो आणि जवळ-जवळ 10 लाख लोकं ह्यामध्ये
जमा झालेली असतात, की ज्याच्यामध्ये ते कुठच्या जातीचे आहेत, कुठच्या म्हणजे सब कास्टमधले आहेत किंवा त्यांचं शिक्षण काय आहे, ते गरीब आहेत का श्रीमंत आहेत, हा कुठचाच भेदभाव मध्ये येत नाही. आम्ही सगळे विठ्ठलाचे भक्त आहोत, या एकाच भावनेतून ते सगळे ह्या वारीमध्ये एक भक्त म्हणून सामील झालेले असतात. आजच्या काळात आपण हे देखील बघतो, की पुण्याजवळ वगैरे वारी आली, की अनेक कॉर्पोरेट क्षेत्रातले लोकं म्हणजे तुमच्या सारखे जे असे जॉब करणारे लोकं आहेत, ते देखील वारीमध्ये थोडा काळ का होईना काही किलोमीटर सहभागी होतात. या सगळ्याचं कारण काय असतं, तर वारीमध्ये एक गोष्ट खूप छान असते, की आपल्याला कोणी जज करत नसतं. एकदा तुम्ही आपल्याला अ, विठ्ठलाचा भक्त मानलत, की आपण त्या वारीतली सगळी लोकं समान होऊन जातात आणि म्हणून थोडा वेळ तरी आपल्याला जे आपले अनेक अशी आपल्यावर आवरणं असतात ना, की मी म्हणजे अमुक, माझं असं नाव आहे, मी अमुक शिकलोय, मी असं आहे, मला अमुक असं म्हणतात किंवा मला अमुक लोकं चांगलं म्हणत नाहीत. ह्या सगळ्या कशाचाच त्याच्याशी संबंध नसतो. मी द विठ्ठलाचा भक्त आहे असं म्हणून माणूस अतिशय मोकळेपणाने ह्या वारीमध्ये देवाचं नाव घेऊ शकतो, सहभागी होऊ शकतो आणि म्हणून रोजच्या धावपळीतनं लोकं वेळात वेळ काढून थोडा वेळ का होईना ह्या वारीमध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न करतात. आता अगदी थोडक्यात मी सांगते, की ही वारी कशी सुरू झाली. म्हणजे ही वारी सुरू झाली त्याला जवळ-जवळ 700-800 वर्षाचा इतिहास आहे, हे तर आपल्याला माहितीच आहे. पण त्याआधी देखील इतिहासामध्ये पंढरपूरला अनेक मोठे संत प्रत्येक शतकामध्ये पंढरपुराशी जात होते. हे आपल्याला इतिहासामध्ये बघता येतं किंवा अनेक ग्रंथांमध्ये ते सांगितलेलं आहे. तसंच अगदी एक मला असा पण संदर्भ सापडला, की जेव्हा प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण पंढरपुरामध्ये गेलेले होते. तर त्यावेळेला त्यांना त्यांचं तिथं दर्शन घ्यायला प्रत्यक्ष शंकर बाप्पा, नंतर पार्वती माता, गणपती आणि नंदी आणि मग त्याचे सगळे गण असे सगळ्यांनी पहिली वारी केली आणि ते पण पंढरपुराला आले. असा पण एक संदर्भ सापडतो. म्हणजे अगदी इथपासनं ती वारी सुरू आहे असं आपल्याला म्हणता येईल. पण आपल्या जर का थोडे इतिहासाच्या संदर्भात पाहायचं झालं तर जवळ-जवळ 700-800 वर्षाचा इतिहास या वारीला आहे. आणि तुकाराम महाराज गेल्याच्या नंतर त्यांचे जे पुत्र होते नारायण बाबा, तर त्यांनी त्यांच्या पादुका अ, देहूहून तिकडं न्यायला सुरुवात केली. तसंच ज्ञानेश्वर महाराजांचं पाहायचं झालं तर हैबतराव असं त्यांचं नाव आहे. तर त्यांनी ही पालखीची शिस्तबद्ध सगळी सोय पाहिली असं म्हटलं जातं आणि कधीपासून तर 16व्या शतकापासून ते सुरू झालं. तर त्यांची खूप एक चांगली कथा मला सापडली, की ते मुळात कोण होते? तर महादजी शिंदे हे जे इतिहासामधले एक मोठे सरदार होते, तर त्यांच्याकडे ते कामाला होते. पण त्यांचा सुद्धा स्वतःला अतिशय त्या श्रीमंतीमध्ये होते. भरपूर ची वस्त्र, नंतर दागिने असा सगळा कारभार त्यांचा होता आणि त्या सगळ्याचा एक कुठेतरी छोटासा गर्व त्यांना झालेला होता. पण नंतर आपल्याला माहिती आहे, की अनेक मुघलांनी आपल्यावर हल्ले केले. त्याच्यानंतर या हैबतरावांना सुद्धा तुरुंगामध्ये डांबण्यात आलं आणि त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं, की जेव्हा असं आपण कैदबंद होतो, तेव्हा आपल्याला कुठचीच गोष्ट कामाला येत नाही. आपली संपत्ती, नंतर हिरे-माणकं सगळं दूर राहतं आणि आपण एकदम हतबल होऊन जातो. तर अशा वेळेला त्यांनी ज्ञानेश्वरांचा धावा केला आणि ज्ञानेश्वरांना असं म्हटलं, की "मी ह्या सगळ्यातनं सुटलो, तर मी पुढे तुमच्या पादुका नक्की पंढरपुरापर्यंत नेईन आणि त्याची सगळी व्यवस्था बघेन." आणि त्यानुसार ते खरंच पुढे सुटले आणि त्याच्यानंतर त्यांनी ही प्रथा अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने म्हणजे आपण म्हणतो ना, की सगळी श्रीमंती फक्त स्वतःच्यासाठी वापरावी असं नाही, तर देवाच्या साठी सुद्धा त्या सगळ्याचा उपयोग करावा. तर तसं प्रत्यक्ष हत्ती, घोडे, नंतर ते भगवे झेंडे अशा पद्धतीचे सगळं एक छान रचना करून शिस्तबद्ध त्या अ, वारीची सोय ही या हैबतरावांनी पाहिली आणि मग त्यांनी ती ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पंढरपुराला न्यायला सुरुवात केली आणि त्यानुसार गेली 800 वर्ष महाराष्ट्रामध्ये अनेक वारकरी, की ज्यांना कोणी प्रत्यक्ष बोलवायला जात नाही, रिमाइंडर्स देत नाही. तो विठ्ठल वर्षभर त्यांच्या मनामध्ये असतो आणि म्हणून आषाढ महिना लागला, की पाऊस असो, कधी म्हणजे हे जे हवामान खातेवाले आहेत, तर ते कधी म्हणतात, की अतिवृष्टी होईल, कधी म्हणतात दुष्काळ पडेल. तर त्या सगळ्याची कशाचीही तमा न बाळगता उन्हा-पावसामध्ये हे लोकं प्रवास करतात आणि विठ्ठलाला जाऊन आषाढी एकादशीला भेटतात. तर आता आषाढी एकादशी 25 जुलैला आहे.
तर आपण पण सगळ्यांनी जरूर विठ्ठलाचं स्मरण त्याच दिवशी करूया असं नाही, तर आजपासूनच ते स्मरण करायला सुरुवात करूया आणि ह्या वारीमध्ये मनोमन सहभागी होऊ. हरिओम. तेजश्री मावशी फार सुंदर. आणि हे वारीचं म्हणजे एक सर्वांना, ते सगळे मुलं पण ऐकतात, तर मजा म्हणजे स्वामींबरोबर पालखीचं दर्शन घ्यायचा एकदा योग आला होता. आणि तेव्हा मला श्रीराम दादा पण आला होता US वरनं, आदिती होती आणि अजून 4-5 जण आम्ही होतो. आणि तो म्हणजे ती धमाल वेगळीच आहे, कारण आश्रमावरनं जाऊन आलो आणि स्वामींना घेऊन गेलो होतो. म्हणजे मला वाटलं आता संधी गेली, स्वामी आश्रमावरती लवकर निघाले तिकडनं आणि मी आणि देवेंद्र नंतर जरा उशीर आलो. पण आम्हाला स्वामी भेटले आणि स्वामी माझ्याच गाडीवर बसून म्हणले की चला वारीला तिकडे दर्शनाला जाऊ. पण गंमत सांगायची म्हणजे ती सगळी धमाल एकीकडे, आणि स्वामी सुद्धा ते असे फर्ग्युसन रोडवरनं पुण्यातनं ती वारी चालली होती आणि त्याच्यामधनं हे हजारो लाखो लोकांची म्हणजे ते दिंडी आणि तिथे सगळे ते गर्दी दर्शन घ्यायला सगळे झुंबड करतात. तर असं वाटलं की स्वामी कसे ह्याच्यात जाणार. पण स्वामींचं एक वेगळंच रूप बघायला मिळालं की ते त्या सगळ्या गर्दीत असे धाडकन घुसले आणि आम्ही इकडे तिकडे हेलपाटलो आणि स्वामी दर्शन घेऊन तिकडनं इतके पटकन बाहेर आले आणि इतकं म्हणजे वेगळंच होतं, म्हणजे वेगळी धमाल. पण कधी कधी म्हणजे ते सर्व मुलं जी ऐकतात कधी वाटू शकतं असं की अरे हे काय चाललंय, म्हणजे ही लोक वेडी आहेत का. ह्या 2 पादुका म्हणजे त्याच्यात अनेक संतांच्या दिंडी सामील असतात, पण मुख्य म्हणजे ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज. आणि परवा म्हणजे ऍक्च्युली ज्या दिवशी पुण्यात वारी आली, यावेळेस उशिरा आली ना जरा, हे पुराची स्थिती आणि सगळं पाऊस वगैरे होऊन, तर आम्ही रात्री दर्शन घ्यायला 12:30 वाजता गेलो होतो. मी 12:30 का 1 वाजता रात्री गेलो. म्हटलं आता गर्दी कमी असेल आणि कदाचित पादुकांचं दर्शन घेता येतं. तेव्हा सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांच्या जी पालखी विठोबा मंदिर म्हणून पुण्यात आहे तिथे ते आहे, तिथे किमान एक 25,000 लोक असतील रांगेमध्ये. म्हणजे ती अशी रांग चालू 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 वळत वळत आपली ती, म्हणजे तिथेच आम्हाला 3-4 तास तर आरामात रांगेत लागले असते. आणि तुकाराम महाराजांना पण अशीच एक 5-6 हजार लोकांची गर्दी आणि अनेक लोक मुखदर्शनाला. म्हणजे इतका मोठा हा सोहळा आहे, तू जसं सांगितलंस तसं. तर हे सर्व लहान मुलांना पण एकदा का होईना किमान वारी तुमच्या तिथनं जवळपास जर आली असेल तर त्याच्यामध्ये सामील व्हा, एकदा दर्शन घेऊन या. आणि काय तो एकूण सोहळा कसा आहे, ते वातावरण कसं आहे, भक्तिमय वातावरण म्हणजे कसं असतं. आणि खरोखर अगदी साधी भोळी भक्ती पण कित्येक लोकांची किती सहज असते. आणि त्याच्यासाठी ना राहायची म्हणजे कुठे त्यांना काय हॉटेल दिलेत, 5 स्टार दिलेत का काय दिलेत, काही नाही. तिथे जिथे मिळेल ती धर्मशाळा म्हणा किंवा कोणी अनेक लोक सेवा करत असतात तिथे राहिलेत, जे खायला मिळेल ते खातायत. जर रात्रीचं जेवण मिळालं तर जेवतात, नाही तर परत 2-3 तास विश्रांती घेऊन पहाटे उठून परत वारकरी निघतायत. म्हणजे हा सगळा एक भाग येतो अनुभवण्यासारखा. म्हणजे ज्यांनी कोणी वारी बघितली नाहीये किंवा त्याच्यामध्ये गेले नाही तर लहान मुलांनी नक्की जावं, पण नक्की ही प्रेरणा घेतील असं मला वाटलं तू जे सांगितलंस त्या सर्व गोष्टींवरनं. पण फार सुंदर, म्हणजे मला असंच आठवलं, स्वामींची आठवण आली आणि हा प्रसंग आत्ताच होता तो. येस, पण व्हेरी नाईस. तर सर्वांनी नक्की वारी अनुभवा एकदा का होईना.